चार विशेषण वापरून आणि त्या विभूतीचं ओळख या संपूर्ण महाराष्ट्राला नामदेवराय करून देतात. ती विभूती कोण, येऊन त्यांनी काय केलं, कोणत्या ग्रंथावर विवेचन केलं आणि गीतेसारखं गूढ असणारं वेदातलं ज्ञान गीतेमध्ये आलं आणि गीतेतलं ज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथांमध्ये ग्रंथित केलं. असे हे कोण आहेत, नामदेवरायांच्या पुढे प्रश्न पडला. आणि जेव्हा त्यांना समजलं की असे हे ज्ञानियांचे राजे, साधकांचे योगी राज, ज्ञान राज, भक्त राज असणारे श्री ज्ञानोबा आहे. पण त्यांच्याबद्दल आपण त्यांचं वर्णन करावं, त्यांच्या कार्याचं वर्णन, त्यांचं वर्णन, त्यांनी इथे येऊन काय केलं, या सगळ्यांचा सांगोपांग विचार मांडणारा हा अभंग आहे. कोण आहे ते ज्ञानाचे राजे ज्ञानराज. योग्यांची माऊली काय केलं, जेणे म्हणजे ज्यांनी निगम वल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद, आणि त्या वेदातली वल्ली म्हणजे ही वेद गीता. आणि तिच्यावर मी काय केलं, अलंकार चढवला, गीता अलंकार. नाव काय त्याचं, नाम ज्ञानेश्वरी. काय होईल या वाचनाने, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. काय विशेष आहे, तर या ज्ञानेश्वरीमध्ये, त्या गीतेमध्ये अध्यात्म विद्येचं विवेचन केलं. अध्यात्म विद्येचे जागिले रूप, चैतन्याचा दीप, आत्मचे चैतन्य, आत्मज्योत, आत्मचैतन्य त्याला प्रज्वलित केलं. प्रत्येकाची आत्मज्योत अशी सुरू येते, पण ती प्रज्वलित झालेली नाही. तिला प्रज्वलित करण्यासाठी गुरूंची मोठी कृपा लागत असते. त्यांच्या जीवनामध्ये गुरूंचा अनुग्रह झाला, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना गुरूंची प्राप्ती झाली, गुरूंची कृपा झाली. आणि ती जर का खरी कृपा झाली तर आत्मज्योत प्रज्वलित होते, चैतन्याचा दीप उजळला. मग हा दिवा आणि जेव्हा उजळला तर तो उजळण्यासाठी या विश्वामध्ये एवढ्या भाषा बोलणारे लोक होते, तर त्या सगळ्यांसाठी माझं हे बोलणं आहे. म्हणून प्रत्येकाला माझा ग्रंथ समजावा. नामदेवरायांनी संशोधन केलं ज्ञानेश्वरीचं, पण तेव्हा त्यांना कळालं की ज्ञानोबा आई का झाले, माऊली हे विशेषण का वापरलं, तर त्यांनी या विश्वाकडे भारताची गोष्ट नाही, या विश्वामध्ये या भूतलावरती जेवढे म्हणून देश आहे, संपूर्ण मानव जातीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी जे काही मला सांगायचं आहे ना, त्यासाठी मला प्रत्येकाची भाषा येणं गरजेचं आहे. भाषा हे माध्यम आहे. आणि म्हणून नामदेवरांनी संशोधन केलं. तेव्हा समजलं, एक नाही, दोन नाही, 10 नाही, 32 नाही, 35 नाही, 56 भाषा या ज्ञानेश्वरीमध्ये एकत्रित आल्या. आणि ही मोठी नाव सर्वांसाठी तरुण जाण्यासाठी ज्ञानोबांनी आपल्यासाठी तयार केली. 56 भाषेचा केला गौरव. भगवान नाम तुम्हारी, भव म्हणजे संसार, आर्णव म्हणजे समुद्र. या संसारामध्ये, या संसार सागरामध्ये सर्वच आले, पण त्या सर्वांनाच करून जाता यावं म्हणून ही मोठी नाव तयार केली. ती म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. हेच मोठं नाव आहे. तुम्ही काय करावं, तुमची माझी जबाबदारी काय, श्रवणाचे विषय पैसा दे काय होईल, साम्राज्य. कशाचं साम्राज्य, भुवनी. ही नाम देखील या भुवनामध्ये. आता भुवन शब्दाचा अर्थ दोन अर्थाने घ्यायचा, एक त्रिभुवन आणि एक अर्थ भुवन. भुवनामध्ये आम्ही राहतो ना, ते पण काय असतं, ते पण भुवनच आहे. घराला भुवन म्हणतात, घराला भवन म्हणतात, घराला वास्तू म्हणतात. ज्या घरामध्ये आमचं घर पार्टिशनचं असेल, आमचं स्लॅबचं असेल, जसं असेल तसं, की आमच्या भुवनामध्ये जर आनंद निर्माण व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या घरी ज्ञानेश्वरी गीतेचं काय करायचं, रोज चिंतन करायचं, पारायण करायचं. म्हणजे भुवनामध्ये, म्हणजे आपल्या घरामध्ये आनंद यावा वाटत असेल तर ज्ञानेश्वरी साम्राज्य भुवनी. दुसरा अर्थ या त्रिभुवनामध्ये स्वर्गलोक, मृत्यू
लोक आणि पाताळ लोक साम्राज्य भुवनी सुखी नांदी. आनंदामध्ये जीवन जगायचं असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरी आणि गीतेशिवाय जगात पर्याय नाही. जेव्हापासून समजलं तेव्हापासून आरंभ करा. नाही माझी चांगला दिवस पाहिजे बरं का. चांगला दिवस कोणता पाहतो? शुभ वेळ, शुभ काळ जीवनामध्ये एक असते जे आणावी लागत असते. जेव्हा जाग आली ना तेव्हा सुरू करायचं. जेव्हा सूर्य झाला बरं का. मुंबईची माणसं 4-3 वाजेपासून जागीच राहतात. पण आम्ही सूर्य उगवतो तेव्हा उठतात. आमचा सूर्य एवढा वरती येतो तेव्हा आम्हाला जाग येते. आम्हाला वाटतं आता इथूनच सुरुवात झाली. तसं जीवनामध्ये जेव्हा सांगितलं ज्ञानेश्वरी वाचा तेव्हा सुरू करा. मी मुहूर्त पाहतो, मी चांगला वेळ पाहतो. नाही काळ भेट विचारिता अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी तरी ओवी एक तरी मोठी अनुभवावी. अभंगावर काही एक विचार करण्यापूर्वी प्रस्तावना केली कशासाठी आणि कुठे. भगवान श्री विठ्ठलाच्या दरबारामध्ये विठ्ठलवाडी या उपनगरामध्ये, मुंबईचं उपनगर म्हणजे विठ्ठलवाडी, कल्याण, कोळशेवाडी, काटेमलवली, विठ्ठलवाडी मुंबईमध्ये आपण जे बोललोय. विठ्ठलाच्या समोर काय गावाचं नाव पण विठ्ठलवाडी, देव पण विठ्ठलाच्या समोर विठ्ठलवाडीला. आता देवाच्या समोर आहे पण हे सगळे बसले, मला असं वाटतंय विठ्ठलच आहे. आणि या सगळ्यांच्या समोर अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा म्हणजे मोठं पुरातन आहे, प्रासादिक असं हे मंदिर आहे. 200-250 वर्षाची परंपरा आहे. तिथला देव नांदता देव आहे बरं का. आता ऐकण्यात येत आहे की या मंदिरात जे जे येतील, या परिसरामध्ये जे जे राहतील, या सोहळ्याला जे जे अर्थसहाय्य, जे जे काही सहाय्य करतील त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे असा अनेकांचा अनुभव आहे. बसलेले राहायला पुण्याला आहे पण ते म्हणे मी देवाच्या छत्रछायेखाली राहिलो, वाढलो आणि माझं कल्याण झालं. कोणी कल्याण मधून आले कल्याण आहे म्हणजे आपलं कल्याण पण जवळ आहे आणि कल्याण करणारा देव पण जवळ आहे. विठ्ठल मंडळी आली, कळसवाडी मधून आली, सर्व बघून घ्या. या सर्व प्रेमळ जे कोणी भक्त आहे, कसली मंडळ आहे, संपूर्ण महाराज मंडळी आहे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आमच्या समोर जे बसले आहे हरिभक्त धनराज महाराज बिजवाडी, आमचं गाव आहे त्यांचं अगदी जवळ गाव आहे. त्यांचाही मुलगा इथे आर्टस फॅक्टरीमध्ये आहे, मुंबई इंजिनियर आहे आणि जवळ डोंबिवलीला राहतात. त्यांना माहीत पडलं, त्यांना म्हटलं या शक्य झालं म्हणजे आता ते तर येऊन गेले इथे. मग ते काय आलं नाही त्या विठ्ठलाच्या छायेखाली, विठ्ठलाच्या छत्रछायेखाली आपण सर्वच आलो. कुठून आपण मंडळी आली, लागून या ठिकाणी केवळ एक उद्योगाच्या निमित्तानं सर्व आलो. आम्ही पण आलो, आमचंही या ठिकाणी देवाने कृपा केली. मागच्या वर्षी बोलतो आम्हाला पण देवाने ते लक्ष्मी प्राप्त करून दिली. म्हणजे त्याला बसले आहे सर्व मंडळी पण सर्व या प्रेमळांच्या
पाहता मला असं वाटतं की हा कुटुंबातला परिवारातला असा कार्यक्रम सर्व मंडळी आता आम्ही कसे खेळायचे तसे आम्ही खानदेशी आम्हाला नीट असं शुद्ध असं बोलता येत नाही पण आमची ती खानदेशी भाषा आहे तुम्ही गोड करून घ्यावी अशीच विनंती ना तरी बालक भोपडावली का वाकोडा भिचुका बावली हे दोन माऊली रिजे ठेवी आमचं इथे सगळं समोर आमचे जावई आहे मुलगी आहे एक मुलगी बदलापूरला दुसरी पटकरला सुनबाई विठ्ठलवाडीची सगळी विठ्ठलाची कृपा आहे सर्वांना आणि सद्बुद्धी देवो सगळ्यांचं जीवन आनंदित हो सुख समृद्धी शांतता लाभावी परिवार आणि मला असं वाटतं जे असेल ते असेल दोन पैसे कमी अधिक काय असेल वर कसं झालं माहित नाही परंतु तुमच्यासारखे प्रेमळ सज्जनांच्या संगतीमध्ये आमचा काळ जातोय हो त्याला बोललो म्हटलं बघा सत्संग अध्यात्म संतांच्या विचारामध्ये आपलं जीवन गेलं पाहिजे 22 तास काही करा आपण पण तास 2 तास तरी या सज्जनांच्या संगतीमध्ये वादनाच्या निमित्तानं श्रवणाच्या निमित्तानं गायनाच्या निमित्तानं बोलण्याच्या निमित्तानं आपण या क्षेत्राशी जोडलो हे आपलं परम भाग्य आहे ही विठ्ठलाचीच कृपा आहे सर्व गुरुस्थानी सगळ्यांच्या पायावर माझं डोकं आणि कीर्तनाला आरंभ विठ्ठला या अभंगाची भूमिका काय असली पाहिजे मागच्या वर्षी आपण पहिल्या कडव्यावरती थोडं दुसऱ्या कडव्याचं चिंतन केलं होतं अभंगाची भूमिका काय असली पाहिजे अभंग नामदेव आहे श्री संत नामदेव महाराज यांचा अधिकार तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे बालपणातच त्यांनी जेव्हा आपलं सुचलं वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात लाडकेचा कोण भक्त असतो तर नामदेव महाराज लाडके कसे गणिवाड देवाने अहो त्यांनी नाचावं देवाने घाम पुसावं असे नामदेव महाराज विसोबा हे त्यांचे गुरु आवड्या नागनाथाला सर्व सांगत नाही कसे आणि मग माझ्या गुरुंनी आवड्या नागनाथाला माझ्यावर अनुग्रह झाला अनुग्रह झाल्यानंतर जी अनुभूती आली ती मोठी विशेष नुसतं नाव घेणं वेगळं पण त्या नावाचा आनंद घेणं वेगळं रामकृष्णाचा आम्ही बी म्हणतो तुम्ही पण म्हणतो पण समाधी लागत नाही अवस्था निर्माण होत नाही का नाही होत तिकडे प्रश्न मला विचारतो चांदवड त्र्यंबकेश्वराची पायी असतात पुढच्या महिन्यामध्ये 30 वर्षापूर्वी मला विचारलं रामकृष्णाने म्हटल्यानंतर समाधी का नाही लागत उत्तर काय ज्ञानोबाने विचारलं माऊली एकदा देवाचं नाव येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं जयाची वाचे पुढा भोजे माझी ओळखीची एक वेळ तेव्हा जे पुण्य निर्माण होईल तेव्हा एकदा नाव येतं आणि आमचं 40 वर्षापासून चिंतन झालंय रामकृष्ण हिची आपले मंत्र असतील मग आम्हाला अवस्था का नाही आम्हाला का त्याचा अनुभव येत नाही रामकृष्ण हरी म्हटल्याबरोबर का नाही अवस्था शून्य अशीच अवस्था का निर्माण होत नाही मी डोळे बंद करतो तर आम्हाला अनेक विचारांचा प्रश्न येतात विचाराची शून्यता निर्विचार निर्विकारांचं मन का नाही होत तर एका थोर सत्पुरुषांच्या मुखातून ऐकलं का बरं या सगळ्या गोष्टी होत नाही तर आपले पापाचे पर्वत खूप मोठे जाणले आणि त्या पापामुळे स्वतःचा मन विक्षेप आवरण नावाचा दोष असल्यामुळे आपल्यावर नावाचा परिणाम होत नाही म्हणून समाधी फार लांबची गोष्ट आहे पण नामदेवरायासारखे जेव्हा त्या जवळ राहणारे जेव्हाशी बोलणारे देवाला कळवळा वाटावा मला तो फक्त मंदिरातच आहे तेवढा समजतो पण याची व्यापकता करण्यासाठी गुरूंकडे जावं लागेल आणि म्हणून तिथे गेले त्यांचा अनुभव आला आत्मप्रचिती आली जेव्हा ते आलेले येता कुत्र्याला सुद्धा देवाच्या कुत्र्याच्या रूपामध्ये देवाला ओळखलं सर्व मागितले आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांच्या गुरुचे गुरु कोण त्यांचा विचार झाला पण त्यांच्या ग्रंथाचं विवेचन झालं त्यांच्या ग्रंथ
ग्रंथाचं वाचन झालं आणि मग त्यांना वाटलं की मी माझ्या गुरुंचीही गुरु त्यांचं मला चिंतन करावं लागेल, वर्णन करावं लागेल. पवित्र केवळ होईल एक तर देवाच्या नावाने, एक गुरुंच्या वर्णनाने, संतांचं वर्णन, देवाचं वर्णन. आणि मला माझ्या वाणीला पवित्र करण्यासाठी माझ्या गुरुंचं वर्णन करावं. आणि मग कसं करावं विचार पडला. पण त्यांनी जी शब्दांची योजना केली, 4 प्रकारचे विशेषण वापरले आणि वर्णन केलं अभंगाचं पहिलं चरण. ज्ञानराज माझी योगांची माऊली, माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली. मागच्या वर्षी आपण बोललो अभंगाची सुरुवात ज्ञानराज, ज्ञानाचे राजे. ज्ञान अधिक राज शब्दाचा वेगळं व्याकरणामध्ये कसा होतो. ज्ञान अधिक राज, राजा ज्ञानाचे गुरु म्हणजे ज्ञानाचे राजे. राजे कोणाचे? ज्ञानाचे. मग जर का राजा आणि ज्ञान हे जर दोन असतील, एक राजा असेल तर दुसरा कोण असेल? त्याचा सेवक म्हणा असा असेल. म्हणजे हे जर ज्ञानाचे राजे आहेत, ज्ञान काय झालं? सेवक झाला. म्हणजे ज्ञान काय करतं? ज्ञानोबारांची सेवा करतं. आणि ज्ञानोबारांची सेवा कोण कोण करतं? सेविती साधू संत. साधू सेवा करतात, संत सेवा करतात आणि खुद्द ज्ञान सुद्धा ज्ञानोबारांची काय करतं? सेवा करतो. आता हे कोण आहे? भगवंताचा ऐकेला ज्ञान चक्रवर्ती, ज्ञानाची नुसतं ज्ञान नाही. आता इथे राज शब्द वापरला. ज्ञानियांचा राजा असा एक पाठ आहे आणि ज्ञानियांचे गुरु राजा महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हारी तुकोबारे असतील, नामदेव महाराज असतील, भगवान स्वतः सुद्धा ज्ञानोबाऱ्यांना राजाही प्रदान करतात. ऐकते का? पण देवाने थोडंच केला. राजा म्हणजे नुसता असं महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, चक्रवर्ती काही मांडलिक राजे. परंतु ही पृथ्वी जेवढी आहे ना, तेवढ्याचा एक सार्वभौम पृथ्वीशी संलग्न आहे. सार्व म्हणजे सर्व, भौम म्हणजे भूमी. संपूर्ण पृथ्वीचा जो
जो राजा आहे त्याला म्हणतात ज्ञान चक्रवर्ती. वती. आणि हे कोणाच्या मुखातले शब्द आहे? समजून समाजाला जेव्हा देव आले तेव्हा रुक्मिणी मातेचा प्रश्न हो ही सर्व मोठी मोठी मंडळी इथे आली असा कोण आहे हा? रुक्मिणी मातेने विचारलं, देवाने सांगितलं ऐकी का देव म्हणते रुक्मिणी हा ची योगी देखील आहे. हे ज्ञानाची संजीवनी आहे. ज्ञान संजीवनीचा ज्ञान त्रैलोक्याशी ज्ञानाचे राजे. मग हे जर ज्ञानाचे राजे असतील मग अधिकार कोणाचा कोणावर आहे? ज्ञानवाल्यांचा अधिकार कोणावर आहे? सगळ्या ज्ञानावर आहे. ज्ञानावर. म्हणजे ज्ञान त्यांच्या ताब्यात आहे. राजा कोण? राजा शब्दाचा अर्थ प्रभू, मालक, स्वामी. ज्ञानाचे मालक आहे, ज्ञानाचे स्वामी आहे. ज्ञान त्यांच्या ताब्यात आहे. सांगितलं त्या ज्ञानाला तर ते ज्ञान ते म्हणतील तिथे जातात. त्यांनी सांगितलं, समाजाने सांगितलं रेडा तुम्ही बोलू शकता? हो. रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यामुखी गर्वध्वजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला. मुखी वेद बोलला गर्भबीजांचा हरविला शांती रूपे प्रगटला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला प्रगटला ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. ओंकार हा शब्द प्रणवाचा आहे. वेद सांग ऋग्वेदातली ऋचा तुला बोलायचे आणि मग आपला गोरा पान हा ज्ञानोबा आहे. रेडा बोलतो सर्व माहित आहे. सांगत असते शेवटाचे त्यांनी सांगावं रेड्याला बोल तर त्यांनी बोलावं आणि मग मांडवानी नाही जयचे कार करावा. आमच्याकडून आमचं कोणीच ऐकत नाही. आमचं म्हणजे माझ्या बोलतो माझं कोणीच ऐकत नाही. बाबा म्हणजे तुमची पत्नी सुद्धा माझं ऐकत नाही. तुमच्या घरात काय तुम्ही ते काही बोलू शकत नाही. आता तसं माझं आहे ना तसं तुमचं आपल्याला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही पण मध्ये सांगा इतर इथे सांगा तुम्ही सुद्धा सांगा हो आमचं पण चालत नाही पण तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला कमी पण वाटत हो मला नाही वाटत. मी त्यांचं ऐकतो. त्यांनी काय केलं माहितीये का? सर्वस्वाचं दान केलंय. प्रत्येक स्त्री आपल्या पतीला काय दान करते? काया, वाचा, मन, स्वतःचं नाव, स्वतःचं घराणं, आई, बाप, भाषा, नाते गोते सगळ्यांना मूठ माती नाही सगळ्यांना थोडस बाजूला करते आणि सर्व भावाने ती समर्पित होते. आईला सोडलं, बापाला सोडलं, या परिसराला सोडलं, नातेवाईकांना सोडलं, नाव, आडनाव, पोत्राचा त्याग केला. तिने आपली शरीर, आपली काया व तिला प्राण दिले. तुम्ही लहान करतो, तुम्ही जे द्याल तुम्ही जे खाऊ घालाल ते तुमच्या पुढे किंवा तुमच्या आनंदामध्ये माझा आनंद
त्या सुखामध्ये माझं सुख. तुम्ही सुखी मी सुखी, तुम्ही दुःखी मी दुःखी, तुम्ही मोठे मी मोठे, तुम्ही मोठे तर मी सर, तुम्ही मास्तर, तुम्ही मास्तर ती मास्तर वकील जर नवरा असेल तर ती वकील होते. हा मास्तर तर ती मास्तरीन, हे पाटील तर ती पाटलीन. सगळ्यांचं जोडवतो पण आमचं काही जोडत नाही. आमचं म्हणजे जोडत नाही म्हणजे जोडत असं नाही. जर का महाराष्ट्र महाराजची बायको काय महाराज महाराजी धर्मज्ञ आमच्या पत्नीला कोणतीच पदवी नाही. मुद्दा एवढाच आहे पत्नीच्या आनंदामध्ये तिला आनंद मानावा लागतो. अनुसरण आता सगळ्यांची गोष्टी चांगलेच असतील असं पण चांगलं मानावं. या जगामध्ये दोन व्यक्ती समान विचार करू शकत नाही. विचारांचा भेद असेल, आवडी निवडी वेगळ्या वेगळ्या असतील, फक्त गट वेगळे वेगळ्या. दोन भाऊ आहे पण दोघांचे फक्त गट वेगळे, दोघांच्या आवडी निवडी वेगळ्या, स्वभाव वेगळे. बाप तीन प्रकार, राजस राम सात्विक तीन प्रकार. एक गरम आहे, एक शांत आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर मला प्रश्न पडतो कोणत्याही पती पत्नीला जिथे आता बोलवा तुम्ही आता नको थोड्या वेळाने. आणि तुमचं कसं आहे चांगला आहे. आम्ही काय केलं पूर्ण आणि दोषासहित एकमेकांना काय केलं स्वीकारलं. जर का आम्ही गुणदोषासहित स्वीकार केला असेल तर बाकी आपल्याला ऍडजस्टमेंट करावीच लागेल. 18,000चा बूट घेतला का किती मी कशाला कमी करू पैसे मला द्यायचे का. 18,000 रुपयाचा बूट होता पण तो सकाळपासून घातल्यामुळे चावायला लागला. कोणाला पायाला नवरदेवाला. तो आता चावत होता. मित्राला म्हणे लय चावतोय. मित्र काय म्हणे बूट ते एकच नंबर आहे. हा हा काय चमकतोय म्हणे हळू बोल. तो मला सकाळपासून चावतोय, मला माहिती आहे कुठे चावतोय. प्रत्येक स्त्रीला आपला पती कुठे काय आहे हे सर्व माहित आहे. पत्नीचं
तर माहिती माझा करता काय. मी कधी कधी चिंतन करतो देव असा का करतो, एकाचा दुसऱ्याशी का संबंध जोडत नाही, का बरं त्यांचे विचार भिन्न भिन्न आहे. तडजोड शब्दाचा मराठीमध्ये शब्दकोशामध्ये अर्थ असा आहे, तडा जाईल तिथे ज्याला जोडता आलं त्याचं जीवन सुखी झालं. आम्ही बाबा 36 वर्ष 40 वर्ष संसार यशस्वी ज्यांनी केला ना त्यांच्याकडे बघा. 40 वर्ष यशस्वी संसाराची 40 वर्ष जेव्हा एखादी पूर्ण करतो त्या व्यक्तीला समस्या आल्या नाही, संकट आले नाही, त्यांचे भांडण झाले नाही. पण नाही, आपलं टार्गेट फक्त एकच आहे, मी माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं, माझ्या परंपरेचं हे मला नाव काढायचंय. मी संसार करून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय आणि तुम्ही खरंच नवोदित जोडप्यांच्या पुढे एकच टार्गेट आहे, परंतु आताची पिढी संयम करत नाही. मोबाईलमुळे त्यांची चिडचिड होते. पतिव्रतेनं काय केलं, सर्वस्वाचं दान केलं आणि म्हणून आपण त्यांचं ऐकलंच पाहिजे. ऐकलंच पाहिजे. ऐकत जावा. कारण त्यांनी काय केलं माहितीये का, आपलं काही शिल्लक ठेवलं नाही. नाव आम्ही बोलतो सर्व, पण ज्यांनी आपल्यासाठी एवढं काही आपण थोडंफार ऐकणार नाही का, ऐकलंच पाहिजे. प्रपंच इकडे कसं काय आला, आपण प्रपंचामध्ये कसं काय आलो, आपण परमार्थ जर कळेला गावा असं वाटत असेल तर प्रपंचाची मदत घ्यावी लागते. माऊली म्हणतात बेटा, म्हणतो बेटाला सांगितलं बोल, बेटा बोलला. मी इथे बोललो होतो, माझं कोणीच ऐकत नाही. ज्ञानोबांचं बेटा पण ऐकतो आणि भिंत पण ऐकते. तुला एवढंच नाही, मेलेला माणूस सुद्धा ऐकतो. कोणी ऐकत नाही हे मी म्हणत होतो. माझा विषय चांगला, क्षमा करा विठ्ठल. एकच अर्थ आहे की ते ज्ञानाचे राजे विठ्ठल. ज्ञान देव, ज्ञान अधिक देव. हे देव कोणाचे, ज्ञानाचे. आता देव जर देव असेल आणि ज्ञान आणि देव वेगळे वेगळे बरं का, म्हणजे एक जर देव असेल दुसरा कोण आहे, एक भक्त असतो आणि दुसरा देव असतो. आणि भक्तिशास्त्रामध्ये भक्ती करायची असेल, चिंतन करायचं असेल, कीर्तन करायचं असेल तर एक देव पाहिजे, दुसरा भक्त पाहिजे. भक्ती करण्यासाठी भेदाची आवश्यकता आहे बरं का. आणि आपल्याला वेदातूनच भक्ती करायची, वेदातून अभेदाकडे जायचंय. आपलं तत्वज्ञान, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान द्वैत, भक्तीसाठी द्वैत लागतं आणि अनुभवासाठी अद्वैत लागतो. जायचंय मला अद्वैतातच. देवाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला विलीन व्हायचंय. पण पहिल्या काळामध्ये देव आणि आपण वेगळे आणि मग चिंतन करता करता, ज्ञान ग्रहण करता 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 देव पहावया गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. माझी टाळी लागली पण कुठे, ब्रह्मानंद
लागली पण कोण ही ते? टाळी जोपर्यंत वाजत नव्हती लागत नव्हती तोपर्यंत मी देहावर होतो ही अनुभूती मला होती. पण जेव्हा माझी टाळी माझा रंग त्या रंगामध्ये मिसळला तेव्हा देहाचा माझा संबंध तुटला. कोण? देहाते सांभाळी ब्रह्मानंदे लागली आणि मग त्याच्यानंतर कोण? देहाते सांभाळी. मग देहाची गरज नाही, पण देह काय आहे? देह माध्यम आहे. या देहानेच काय केलं? येण्याची शरीरे शरीरा येणे झाले किंबहुना नीर झाले शिरापडी दगड पडते विचार नको आता मला देहाचे ताकद नाही. त्याच्यासाठी साधू संतांनी या देहाला ऋणास्पद तुच्छ लेखलं. सर्व आवडलं बघा नाटाचे वगैरे बघा. हा देह नाशी जिवंत नाशिवंत इत्यादी घाण घडली. पण याच्यावरती जे प्रभाव आहे ना कातडी आहे आणि ती कातडी ट्रान्सफर नाहीये, ट्रान्सपरंट असती, पारदर्शक असती. आतमधलं मटेरियल जर तुमचं मला दिसत असतं आणि मला जेव्हा म्हणजे आपण जवळ आलो असतो मुद्राचा बाग वरी जन्म घातले रे हे म्हणायचं आहे मी कीटकाचा रंग आला झाला तर रव रव दुर्गंधी रे कशी मुलगी बांधे दोरी आहे, सुंदर आहे, निरोगी काय आहे, शरीर कसं आहे, कोणाची डेरी असेल, कोणाची गाई असेल, आता त्याला काही पण शरीर सौष्ठव कसं आहे, बांधा त्याचा गोड सुंदर आहे, रुबाबदार आहे, व्यक्तिमत्व सुंदर आहे, मंगळतीचा बांधा हे म्हणाला आई म्हणते उदाहरण. मग तू काय कर, या देहावरती विश्वास ठेवू नको, हा देह नाशवंत आहे, हा आई देत आहे. तू काय कर, सुमारे त्या हरिहरा जय रे गोविंद. राणी राणी आणि आपल्या मुलाला जर कोण शिकवत असेल ती आई शिकवते. बाळाला पाण्यात टाकलं आणि डोक्यात हे बाबा बाळा तू या देहाचा भरोसा धरू नको. या देहाबद्दल आणि या देहाच्या संबंधी जेवढे म्हणून आहेत ना त्यांचा विषय ठेवू नको. मुळात तुझा देह कसा वगैरे होईल विषय आपला नाही. उपदेश करते स्मरे त्या हरिहरा जय रे गोविंद. परी येते मला रस्ता जो काय येते समजो जो रे बा. यांची माऊली मला आज माझी आपला हा शब्द मोठा जोडतो म्हणून माझी कोण आहे ज्ञानराज माझी
अनुस्वार योग्यांची व्याकरणामध्ये शब्द कसा चालतो आदरार्थ घ्यावं का अनेक वचन घ्यावं अनुस्वार ठेवला तर अनेक वचन आणि अनुस्वार ठेवला तर आदरार्थी वाक्य चालतंय. नामदेव राय म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची आदरार्थी आणि योग्यांची अनेक योग्यांची आमची आई माऊली आहे. हठयोगी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी हे सगळे योग्यांचे ज्ञानोबा योगी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली म्हणजे आई. आपल्या मुलाला आपले जे बाळ असतात ना आता मम्मी म्हणायला लावायचं का आई म्हणायला लावायचं बरं माझी बाबाई आमच्या आपले जावई बापू बसले तुझ्या आई मुलाला त्याला मी माऊली म्हणतो बरं का पण त्याला आई म्हणायला लावायचं परिताई तुला पण आई म्हणायचं मम्मी म्हणायचं नाही आई माऊली किती गोड शब्द आहे. आई म्हटलं की आनंद वाटतो आई म्हटलं की प्रेम पाझरतो आई म्हटलं की स्नेह निर्माण होतो म्हणून आपल्या आईला आई म्हणायचं. अहो सर्वांनी ज्ञानोबांना माऊली म्हटलो माऊली आई धनराज माझी निगमवल्ली प्रगट केली. म्हणजे वेद वल्ली म्हणजे वेद आणि वेद प्रगट केली पण ती कोणती गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी जयंती करतो आपण काय आहे जयंती राम असतील कृष्ण असतील वामन प्रभू असतील यांची जयंती वामन जयंती नृसिंह जयंती माणसं असतील वाढदिवस करा जन्मदिवस पण या भारतामध्ये ग्रंथाची
माझी जयंती साजरी करणारा साजरा करणारा एकच असा देश आहे की तो ग्रंथाची सुद्धा जयंती साजरी करतो. म्हणजे या ग्रंथाची काही विशिष्टता असली पाहिजे. ग्रंथ जन्माला येतो, साधू संत जन्माला येतात, देव जन्माला येतो आणि आपण जन्माला येतो. पण ग्रंथाचा जन्म असतो का? जन्म आता जननी आणि माता फरक आहे बरं का. सर्व स्त्रिया जननी होऊ शकत नाही. लग्नामध्ये कन्यादानाचा प्रसंग येतो. एकच मिनिट बरं का. कन्यादानाच्या वेळेस म्हणजे आमच्या खानदेशामध्ये असा समज आहे, 3 भाऊ आहेत की आपण, आणि माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी काय करतो, मी नाही कन्यादान करत, माझ्या भावाला पुढे करतो. मोठेपणा भाऊ तुम्ही करा, दादा तुम्ही करा, चालत नाही. कन्यादानाचा अधिकार फक्त जन्मदात्याला असतो बरं का. जन्मदाता आहे ना, वा काय आपण देवघरात काय वैभव आहे. एक रुपया खर्च करावा लागत नाही. माझं काय आहे. वा वा हा हा कारण प्रभू बसले की ते सिंहासनावरती आणि 4 दिवसांना आमच्या इथे लग्नाचा सोहळा असे फटाके. अरे काय बोलावं तुम्हाला. थोडंसं बोललं की आवाज यायचा म्हटलं. आता ते सुद्धा परत आपलं एवढं भाग्य की प्रभू तिकडे अयोध्येमध्ये आणि शहरामध्ये गावागावामध्ये उत्सव झाले बरं का. बस तोच आनंद तसा आता येतोय. विठ्ठल जननी जनक आणि जननी हे दोन जे खरे माता पिता त्यांच्या पोटातून आणि बाळ बाहेर पडलं तिला म्हणतात जननी. जन्म झाला ते आहे जनक. कन्यादानाचा अधिकार फक्त जनकाला जननीलाच असतो, इतरांना नसतो. विठ्ठल विठ्ठल. किती दुर्लभ गोष्टी बघा. जननी जन्मभूमीश्च जान्हवीच जनार्दन जनक पंच विश्लेषो चकारो पंच दुर्लभ. 5 गोष्टी शास्त्रकारांनी दुर्लभ सांगितल्या. पहिला नंबर जननीचा आहे, मातेचा आहे. जननी. दुसरा नंबर जन्मभूमी. जननी जन्मभूमीश्च. जान्हवी म्हणजे गंगा. जनार्दन म्हणजे गुरु. दुर्लभ आहे. आणि सगळ्यात जर दुर्लभ कोण असेल तर बाप आहे. आपला बाप, आपला जन्मदाता बाप आहे ना. बाप गेल्यानंतरच जीवन बघा आणि बाप असल्यानंतरच जीवन. बापाचं आईचं काय महत्व आहे, त्यांनी आपल्यासाठी काय केलं याचा प्रत्येकाने विचार करावा. त्यांना बरं वाटावं, त्यांना समाधान वाटावं, जिवंतपणी सुद्धा त्यांना समाधान वाटावं म्हणून तसं जीवन जगावं. आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांना समाधान डोळे मिटवता यावे. कोणामध्ये चिंता करत मरण येऊ नये याच्यासाठी आपण त्यांच्या मताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न. देव मी पाहिला नाही, संत मी पण अनुभवले नाही. एकदा संत माफ करतील, देव माफ करेल, परंतु त्यांचा आशीर्वाद मिळेल की नाही मला माहित नाही. पण आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा जिवंतपणे आणि मरताना जर आशीर्वाद भेटून गेला एखाद्याला, आईने प्राण सोडावा मांडीवरती, तिने सांगावं तुमचं कल्याण होईल, माझ्या आईचा आशीर्वाद घेऊन तुम्ही ते आले बरं का. तिने सांगितलं की तुमचं कल्याण होईल, तुझं सगळं चांगलं. म्हटलं माझं माझा एक भाऊ आहे, त्याचं पण सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. मुद्दा काय देव पाहिला नाही, पण जर का आईचा वडिलांचा आशीर्वाद जर भेटून गेला एखाद्याला तर त्याचा पोट कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद माझ्या बाप पिंड आपण काय बोलूया, जननी जन्मभूमी जनक या दुर्लभ गोष्टी माऊली या माऊली शब्दाबद्दल माऊलीने काय केलं तर किती सारखा ग्रंथ जेणे निगम
बनवली, प्रगट केली, पण काय केली? गीता. अलंकार. जयंती गीता हा ग्रंथ आणि या ग्रंथाची जयंती आज आहे. आता हे जे गीता ग्रंथ बाहेर पडलं, कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखातून ही गीता बाहेर पडली. स्वमुखे आपल्याला सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनसे गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. कुठे सांगितली? कुरुक्षेत्राचं क्षेत्र आहे आणि कुरुक्षेत्रावरती गीतेला पण कोणत्या पर्वामध्ये? महाभारतामध्ये 18 पर्व आहे. 18 पर्वापैकी भीष्म नावाचं पर्व आहे आणि त्या भीष्म पर्वामध्ये आणि या श्री गीतेचा जन्म झाला. आता कशासाठी सांगितली? तर आता बघा, आपण म्हणतो की अर्जुनासाठी श्री गीता सांगितली. चिंतन करणाऱ्यांनी चिंतन असं केलं, तिथे फक्त अर्जुनच होते, समोर भगवान होते, एक जोडी. दुसरी जोडी राजमार्गामध्ये धृत नावाचे राष्ट्र आहे, धृतराष्ट्र आणि संजय ही दुसरी जोडी आहे. म्हणजे गीता ऐकणारे सांगणारे कोण? भगवान, पण ऐकले वाटते दोन लोकांनी. धृत राष्ट्र. आता धृत शब्दाचा अर्थ काय? धृतराष्ट्र म्हणजे काय? इथला राजा महाराष्ट्राचा असो का देशाचा असो, तो पण धृतराष्ट्रच आहे. कसं काय? म्हणजे धृतराष्ट्र आंधळे होते, मग आता राजा आंधळा आहे का? नाही. धृत अधिक राष्ट्र. धृत म्हणजे धारण करणे. धृत म्हणजे काय? धृत धारेती, धारण करतो. कशाला? राष्ट्राला. जो राष्ट्राला धारण करतो त्याला धृत राष्ट्र म्हणतो. मग हे तत्व कुरुक्षेत्रावर सांगितलं आणि तिथे अर्जुनाला मोह होते, सगळं तुम्हाला माहिती आहे. अर्जुनच घ्यायचंय का? आणि अर्जुनांना एवढे 18 अध्याय सांगितले, पण काही गरज नव्हती. 700 श्लोक आहे गीतेचे, 18 अध्याय, 9033 35 36 भेद आहे. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीत कोबे जास्त आहे आणि परमपूज्य मामासाहेबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये कोबे किती? 9033 एवढ्या आणि श्लोक 700. एवढी मोठी गीता सांगितली. एवढं सांगायची गरज नव्हती. अर्जुन कोण होते माहिती का? आपल्यासारखे सामान्य श्रोते नव्हते. परिसराच्या राजा जेवढे म्हणून ऐकणारे झाले या जगामध्ये. कोण कोण झालं ऐकणारे? राजे जनक. त्रेताय नावाचं युग होतं आणि त्रेताय युगामध्ये जनक नावाचे राजे झाले. तिचे सीतामाईचे वडील आहे. शुकाचार्यांचा जो अधिकार तो जनकांचा अधिकार. सगळे बसायचे ऐकायला. कोणत्या ऋषीच्या मुखातून ऐकत होती यात्रेवरती असं काही त्यांचं नाव आहे. पण पाठाला जेव्हा बसत होते काही विद्यार्थी तिथे पाठाला बसायचे. पण विद्यार्थी आले पण राजे जनक येतील तेव्हा पाठाला गुरुवरी आरंभ करायचे. मग बाकीचे शिष्य होते, कोणी 1 नंबर, कोणी 2 नंबर. 2 नंबर म्हणजे कसं ज्ञानाच्या अंगाने. पण यांना प्रश्न पडला आणि त्यांनी विचारलं, गुरुवर्य तुम्ही राजा आल्याशिवाय पाठाला आरंभ करत नाही. आम्ही 2-5 मिनिटं अगोदर येतो, पण तुम्ही असं का? म्हणजे आमचं ज्ञान कमी आहे का? ग्रहणशक्ती कमी आहे का? गुरु काही बोलले नाही. विद्वान माणूस जास्त बोलत नसतो, तो कृतीमधून त्याला पटवत असतो. आणि एका दिवशी काय झालं? पाठ करत असताना भगवंत जे गुरुवर्य होते त्यांनी आपल्या मायेने काय केलं? नगराला आग लावून टाकली. नगरी जळू लागली. तू काही दूध आले राजे, आपल्या नगरीला आग लागली. राजे म्हणतात की ठीक आहे. अहो म्हणे आग लागली, आग आग. अरे बाबा जळते ना, ते जळतंय ते माझं नाहीये बरं का. आणि जे माझं आहे ते जळत नाहीये. मला समजलं, मला नाही माहिती. जे माझं आहे ना ते जळत नाहीये आणि ते जळतंय ते माझं. ही आग मंडपापर्यंत आली. आपल्याला मंडप दूध आला, माझी मंडप जळतोय. ओके. ती आग होता होता इथपर्यंत आली. राजाचा पाय जळायला लागला. मग एकाने बोलला, अहो राजे तुमचा पाय जळतोय. जे जळतोय ते माझं नाहीये. हाच प्रश्न तेच उत्तर. आज जेव्हा भडकली सगळे शिष्य पडून गेले तेव्हा समजलं. पण ती माईक आग
त्यांचा एक पाय अग्नीत जळतोय पण तरी सुद्धा देहाचं तादात्म्य त्यांनी घेतलेलं नाही. काय प्रमाण आहे बघा, भक्त आयुष्य का म्हणे राज्यकर्ता जनक जनक एक पाव अग्नी माझी जळत जळत असते. असे. तेव्हा त्यांना अधिकार समजला. मुद्दा काय झाला? ऐकणारे कोण आहे? जनक, महाराष्ट्राचे राजे, वापर नावाचे परीक्षित नावाचा राजा आहे. ते पण भागवत ऐकलंय. 7 दिवस अन्न नाही, पाणी नाही, झोप नाही, आम्ही काय काय करून भागवायला बसतो. आम्हाला ढेकर येतो तर आम्ही खातो. माझी गोष्ट करतोय मी तर उपवास करावा असो. एवढं आम्ही खातो, एवढं खातो की ढेकर येतात, झोप लागते असं नाही. पैसनायाच्या राया ऐके बापा धनंजया, परीक्षिती सारखे ऐकणारे, जनकांसारखे ऐकणारे, या सर्वांचा तू कोण आहे? म्हणजे राजा आहे. असं कोण म्हणतं? ज्ञानोबा आहे. आणि अर्जुनांची योग्यता आपल्या समोर प्रकट करतात. जेवढे म्हणून राजे झाले त्या सगळ्यांचा ऐकण्याचा तू कोण आहे? राजा आहे. राजा म्हणजे तल्लक वृत्तीचा आहे, सर्वांगाचे कान आहे. मग त्या अर्जुनाला एवढं सांगायची गरज नव्हती, पण हे तुमच्या माझ्यासाठी ही गीता बाहेर पडली. हे चिंतन जर करायचं असेल तर या गीतेतला अर्जुन नुसता पांडव वंशाचा अर्जुन नाहीये. इथला अर्जुन प्रत्येक जण अर्जुन आहे. बरं घेतली, तुम्ही पण अर्जुन आहे, तुम्ही अर्जुन, तुम्ही अर्जुन, तुम्ही अर्जुन, मी पण अर्जुन आहे, तुम्ही पण अर्जुन आहे, सगळे अर्जुन आहे. तुम्ही सुद्धा अर्जुन आहे. झोपू नका, काही झोपू नका. राजे अर्जुन हे प्रत्येक घराघरामध्ये अर्जुन. जे गीता वाचतात ते सगळे अर्जुनाच्या भूमिकेत आहे. अर्जुनाच्या समोर काय प्रश्न आहे? हा माझा काका आहे, हा माझा मामा आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा साधा आहे, हा माझा शालक आहे. हे गोट्यामध्ये, या नात्यामध्ये तुम्ही अडकले, मी पण अडकलोय. हे मोहाचे बंधन तुम्हाला बी तोडायचे, मला पण तोडायचे. अर्जुनाच्या पुढे प्रश्न आहे. माझा मामा आहे, मला मारायचं नाही. माझे गुरु आहे, मला मारायचं नाही. माझा काका आहे, मला मारायचं नाही. माझा चुलता आहे, मारायचं नाही. हे त्याच भूमिकेत आपलं जायचं. घराघरामध्ये समोर रोज प्रश्न आहे, आमच्या समोर रोज प्रश्न आहे. पण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये. जे गीता वाचतील, जे ज्ञानेश्वरी वाचतील, त्यांच्या जीवनातले प्रश्न उत्तर तुम्हाला तुमच्या घरी सापडतील. जर सापडत नसले तर मग बाबांसारखे आमच्यासारख्याला बोलवा, मोठे मावले विचारवंतांना बोलवा आणि ज्ञानेश्वरी समजून घ्या. गीता समजून जेव्हा विचार करू शकत नाही आपण, हे करू का हे करू, करू की नको करू, तिगूढ अवस्था, द्विधा मनस्थिती ज्या दिवशी होते त्या दिवशी तुम्ही अर्जुन आहे. बरं का, उद्या झाल्यासाठी ते ड्युटीवर जाऊ की नको, जायचं का नाही जायचं. जर मी सुट्टी टाकतो तर कोणाचा 2000 रुपये रोज आहे, कोणाचा 2500 रुपये, 2300 रुपये, 3000 रुपये. आमचे प्रवीण दादा बसले, त्यांचा कमी झाले का वाढून देतो 10,000. म्हणजे मी जर केलं थांबतो तर माझे 10,000 रुपये जातात, कोणी म्हणतं माझे 1500 रुपये जातात. मग मी करू काय? आलो तर नुकसान आहे आणि ड्युटीवर गेलं तर खूपच नुकसान आहे. पैसे तर मी कमवू शकतो. कोणीतरी बोलतो 12 महिन्यातून एकदा हा बिझनेस वर असतो म्हणे. किती चैतन्य होतं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. म्हणून गीत झालं आनंद. मला तयारी करतोय, मला जायचंय, मला जायचंय. मुली बाया संकटून पटून तुम्ही आपण सर्व या आनंदाला आम्ही पारखे होणारे 12 महिन्यासाठी. आणि मी पण माझ्या पुढचं बोलते, पुढच्या वर्षी मी असेल की नसेल मला माहित नाही. तुम्ही असाल नसाल, तुम्ही राहावे माझी इच्छा आहे. नाही म्हणून या सोहळ्याला आम्ही राहावं असं वाटतं. म्हणजे मुद्दा मी राहू की नको, मी जाऊ की नको, मी असं वाटतो कसं वाटतो. द्विधासाठी जेव्हा होईल तेव्हा अर्जुनाची भूमिका आहे.
अर्जुनाच्या पुढे मी लढू की नको, मी लढतच नाही, शस्त्र खाली ठेवून दे. आणि मग भगवंत दुसऱ्या अध्यायापर्यंत बोलत नाही, दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकांपर्यंत बोलले नाही. आणि मग अरे तुला बोलावं लागेल. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवान उपदेश करायला लागले. अर्जुन सांगितलं हे मी जर युद्ध केलं तर या स्त्रिया हे माणसं मरतील, हे तरुणही सैन्य आणि त्यांच्या पत्नी विधवा होतील, आणि त्या विधवा झाल्या की मग त्या काय करतील तर योग्य पती मिळाला कोणत्याही पुरुषाची रथ होतील. अनाचार, स्वैराचार, माजेल आणि विधवा, तरुण स्त्री जर विधवा असेल तर ती कोणाशी लग्न करेल आणि हा वर्ण संकर होईल. आणि वर्ण संकर ज्या दिवशी होईल त्या दिवशी यांचे म्हणजे आमचे कुळाचे इकडचे मरतील, तिकडचे मरतील. आणि हे सर्व पितर त्यांच्या पुण्याने पितर स्वर्गात गेले होते, पण त्यांच्या म्हणजे माझ्यामुळे हे गेल्यामुळे त्यांचा वर्णसंकर होईल. आणि त्या वर्णसंकरामुळे हे सर्व पितर नरकामध्ये जातील, अधोगतीला जातील. आणि यांचं सगळं जे खापर आहे ते माझ्या डोक्यावर फुटेल. आणि या पापाला मी जबाबदार नाही, म्हणून मला युद्ध करायचं नाही. बोलतोय मग देवाने सांगितलं, मग गीता सांगायला सुरुवात केली. 10व्या श्लोकामध्ये भगवंताला अर्जुन काय करतात, शरण जातात. तेव्हा आता मी खूप विचार करतोय मी कसं वागू. प्रपंच करताना मी पत्नीचं ऐकू का, बापाचं ऐकू का, आईचं ऐकू का, सासूचं ऐकू का, सासऱ्यांचं ऐकू, कोणाचं ऐकू. प्रत्येकावर तुम्हाला सांगतोय तुमचं होणार आहे. बाकी अजून 4 व्यक्तीचं लग्न झालंय ना, पहिले 2 वर्ष, पहिले 3 वर्ष खूप अडचणीत सापडतो बरं का पैशीमध्ये. इकडे आईवडील त्याचे आणि इकडे त्याच्या पत्नीचे. मग मी बाईचं ऐकतो तर आईला राग येतो, आणि आईचं ऐकतो तर बाईला राग येतो. त्याच्यासाठी माझ्याकडे टिप्स नाही, पण मी तरी सांगणार. काय करायचं म्हणे, हा अर्जुन आहे बरं का, हा सापडला इकडे पण मी काय करू, कसं वागू, मला असं वागायचंय. मी त्याचं लग्न त्याला सांगतो बरं मी, याला असं वागायचंय, याला दोन्ही घरच्या लोकांना सुखी करायचंय, आईचा वडिलांचाही सन्मान करायचा आहे आणि पत्नीला सुद्धा आदर द्यायचा आहे. हे त्याला जमलं ना, बॅलन्सिंग म्हणलं त्याला. बॅलन्सिंग टाळेबंद, बॅलन्सिंग हे टॅली झालं पाहिजे. खरं अकाउंटंट तो आहे की जो आपलं बॅलन्स शीट वर्षाच्या शेवटी टॅली करतो. टॅली जर झालं नाही तर तो अपूर्ण आणि गुणाकार भागाकार असेल. टाकावी लागते, तफावत टाका आणि मग ती बेरीज बरोबर करा. तशी ही जीवनाची बेरीज ज्याला जमली तो यशस्वी अर्जुन विठ्ठल होते. जेव्हा हे समजत नसेल मग अर्जुनाने पाहिलं, तेव्हा मीच फक्त बोलतोय बरं का, तुम्ही बोलत नाहीये, याचा अर्थ माझं कुठेतरी चुकतंय. तेव्हा समजलं हे अर्जुनाला. जर चुकत असू, आपण चुकीचं बोलत असू, चुकीचं वागत असू, चुकीचं वर्तन असेल तर, नंतर समोरचे बोलत नसतील तर समजून जायचं आपण की आपलं चुकतंय. आणि अर्जुनाने आणि आपण म्हणलं देवा मी आता तुम्हाला शरण आलो, आता माझी बुद्धी आता मी वापरत नाही, तुम्ही आता मला सांगा मी काय करू. जे हिताचं असेल, जे कल्याणाचं असेल, जे माझ्या फायद्याचं असेल तुम्ही मला सांगावं, तुम्ही सांगावं आणि मी करावं, ही भूमिका अर्जुनाने घेतली. आणि सर्व भावानं अर्जुन शरण घेतली. जेव्हा शरणागती पत्करली तेव्हा देवाला वाटलं आता काय करा. तू म्हणतोय ना आता मी सांगतो ते करायचं. ज्या दिवशी सांगितला तो दिवस आहे बरं का. कोणता महिना होता? मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिना आहे, शुद्ध पक्ष आहे. 12 महिन्यापैकी मार्गशीर्ष प्रत्येक महिन्याने मी बोलले मागचं आता बोलत नाही. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ ही महिन्यांचे नाव आहे ना.
खूप अर्थपूर्ण असतो. ज्या महिन्यामध्ये योग्य मार्ग दिसतो तो हा मार्गशीर्ष शीर्ष शीर्ष मार्ग म्हणजे पथ, शीर्ष म्हणजे योग्य. शीर्ष शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? जो शिरोधारी आहे, जो सगळ्यांना मान्य आहे, तो मार्ग मला तुम्हाला प्रपंचातला माणूस सांगू शकत नाही. याच्यासाठी संत आणि देवच तो मार्ग दाखवतात. मार्ग गावली गेले त्याला माहिती तो त्या मार्गात जाऊन आलाय. बऱ्याच वेळ करून तुम्ही जा हो दादा, तुम्ही गाडी टाका फक्त, मला माहितीये कुठे घडते मार्ग लागे त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित. जीवनामध्ये संतांचे उपकार अगणित असे, देवाचे उपकार भरमसाठ ते तुम्ही आपण करू शकत नाही. त्यांनी तो मार्ग दाखवला. मार्ग शीर्ष म्हणजे डोक्यावर घेऊन नाचावा असा तो मार्ग आहे. म्हणून हा मार्गशीर्ष महिना असा माझे मास. त्या महिन्यामध्ये शुद्ध पक्ष. आता काही पुढे पौर्णिमा श्री गुरु दत्त भगवान त्यांचा त्या महिन्यामध्ये कोण कोण आलं? किती सारखं तत्वज्ञान जन्माला श्री गुरु दत्तात्रय याच महिन्यामध्ये. आणि असा पवित्र महिना पवित्र, वेळ पवित्र, ठिकाण पवित्र, सांगणारा पवित्र, ऐकणारा पवित्र, जे सांगितलं ते पवित्र, आणि म्हणून ही गीता पवित्र. आता मी माझ्या मुलीचं नाव काय ठेवलं सांगतो तुम्हाला. तिचंही नाव गीताच ठेवायची समज. नाव आहे मुक्ताई. काय नाव आहे? मुक्ताई. दुसरी गीताई. आणि हे कृष्णाची द्वारे जी, जिनके आगे जी, जिनके पीछे जी, उनको बोलते जीजाजी. साहेबाने विचारलं, ते होते गुजरातचे, आणि गुजरात हे कृष्ण भक्त आहे. सावरिया कन्हैया. आता ते म्हणू लागले, कृष्णा जी आपका नाम सही में जी लगाते हो, आपने खुद लगा दिया है कि आपके नाम के पीछे जी. कृष्ण नाव आहे त्याचं, तो तुमच्या नावाच्या मागे जी तुम्ही स्वतःहून लावून घेतला का घरून? असं बोलतात यांचे साहेब. आपने खुद ने जी लगा लिया है क्या? नहीं बोले मेरा नाम डॉक्यूमेंट की कृष्णाजी है. त्या नावाची गंमत आहे. सागर निवार नाव काय आहे त्याच्या? प्रभाकर. एक साहित्यिक वगैरे साहित्यामध्ये कृष्णाजी प्रभाकर काय बोले खाडीलकर यांचा धडा म्हटला काहीतरी. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. मग मी विचार केला त्याचं ते फक्त खाडीलकरच्या आधी शिल्पीला म्हणला का मी ते ची लावलो विठ्ठल. गीता. आम्ही काय केलं? गीता नाव म्हटलं नाही, म्हटलं की तोंडाचं नाव येईल पुस्तक गीता. गीता गीता म्हटलं काय बोलतो? गीता 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 वाचे जे
नाही ह्रस्व दीर्घ रोह अवरोह आहे त्याच्यात संस्थेमध्ये होते 4-5 वर्ष संपूर्ण गीता पाठ आहे पण तिचे उच्चार थोडे जरी चुकले तरी दोष लागतो मग म्हणू नका आणि म्हणायचं असेल तर जाणकारच्या मुखातून ते पवित्र करून घ्या पण याला काहीच एखादी आई असेल आणि मी अडाणी आहे म्हणजे काय कर गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दयानदा. मी काय विचार केला माहित आहे का माझ्या मुखामध्ये नाव येईल की नाही मला माहित नाही पण मरताना मी माझ्या मुलीचं नाव घेऊ शकतो माझ्या मुलाचं नाव घेऊ शकतो मी मरताना तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही पण जेवढे मी मरणारे पाहिले त्यांनी आपल्या मुलांनाच हात मारले माझ्या आता काय सोनल आहे का मोनल आहे असे कुचकट नाव ठेवतो आता की जे नाव देवाचे जे नाव संतांचे नुसतं नाव घेतलं आणि मरण आलं तरी सुद्धा माझं काहीतरी होऊ शकतं म्हणून मरताना मी जर गीताची आठवण केली आणि गीता गीता म्हणत जर गेलो गीता गीता वाचे जे म्हणत त्यांना पुन्हा जन्माला यायची गरज नाही पुनरावृत्ती तयार झाला त्याला जन्म मिळत नाही नावाची विशेषता आहे गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी म्हणजे गीता काय संबंध आहे आपण यावर चिंतन करतोय परत बोलता येईल पण श्री गीता निगमाची वेल तयार झाली पण तिचं नाव सांगितलं नामदेव महाराजांनी गीता अलंकार नाम. कोणता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी गीता आता या दुसऱ्या पदाचा विचार करायचा पुढे जायचं नाही गीता अलंकार आता गीता आणि अलंकार दोन गोष्टी कशा आहेत वेगळ्या वेगळ्या अलंकार वेगळे गीता वेगळी मग आता एकाला जर अलंकार म्हणायचं असेल तर एकाला काय म्हणावं लागेल अलंकार घालणारा चैन केली पण गळा पाहिजे की नाही आमची केली पण बोट पाहिजे की नाही बाडी केली कानातली पण कान पाहिजे की नाही पण नुसते कान चालणार आणि कानाला बोट पाहिजे म्हणे कान टोचत नाही महाराज कुठे राहता तुम्ही कुठे चालले कान टोचत नाही आम्ही नाक टोचत नाही कोणाला मी बोलत नाही बरं क्षमा असावी आमच्याकडच्या लोकांना बोलेल मी पण तुम्हाला कोणालाच बोलणार नाही आपल्या शरीरावर अलंकार घालावे टिकले असेल काय टिकले असेल ते आता काय मला प्रश्न पडतो कधी कधी त्यांना सांगावा आता कीर्तनाने आमचा आता काही परिणाम होत नाही आता कोण गेले मागे धर्मेंद्र त्यांना सांगायचं तुम्ही असं करा तुम्ही जर फाटलेली पॅन्ट घातली हे फाटले म्हणजे आमची माणसाने कोणी फाटक्या पॅन्टा घालतात ते हे बी फाडून टाकतात चांगली पॅन्ट फाटली आता मी आलो ठाण्यावर काय सांगा तुम्ही तर सगळं पाहता ते एका बाईने मोठा कुंकू लावला एका सगळ्या बाईने मोठा लावला पण आता काय केलं खसखशीच्या दाण्या एवढ्या ठिकाणी काय चष्मा लावून सुद्धा टिकलीची सरते म्हटलं टिकली गेली कुठे लाल नाही ती गुलाबी नाही ती सुद्धा वाईट आहे खसखशी सारखी आता जिनं लावली ती गोरी पान आहे आणि टिकलीची सरते मुद्दा काय झाला अलंकार पण वाहनाने कोण एक किंवा पुरुष असेल आता मध्ये घेऊ नका शांत होत्या कीर्तन एकदम खूप द्यायचं जास्त स्वाद अलंकारासाठी शरीर पाहिजे नुसते अलंकार केले हातात घड्याळ केलं सोन्याचं बघा पण एखाद्याला हात नव्हता काय त्या घड्याळाचा पहिल्यांदा हात पाहिजे नंतर घड्याळ पाहिजे कान पाहिजे त्याला बोट पाहिजे तेव्हा त्याचं काय असेल ते पाहिजे डोळा पाहिजे पाय पाहिजे त्याला अपंग आहे अपंग म्हणू नका महाराज दिव्यांग शब्द काय गोड शब्द आहे अपंगाला अपंगाने म्हणायचं दिव्यांग पाय नसेल तर त्याला एखादी स्त्रीला पाय नाहीये त्याला ते पाठल्यावर
पुढे घालू शकत नाही. का बरं? अलंकार होता एवढाच आहे. अलंकार असेल तर शरीर पाहिजे. मग कोणी अलंकार घातला? शरीर कोणाचं? स्त्री जर असेल तर तिच्या अंगावरती अलंकार चढवावा लागतो. एखाद्या नवरीचा दागिना घेतो की नाही आपण, रपोत केली वगैरे वगैरे. म्हणजे गीता अलंकार. गीता ही एक स्त्री आहे. आता पहिल्याच गडव्यामध्ये काय सांगितलं? जेणे निगम वल्ली प्रकट केली. आता निगम म्हणजे वेद. वेदाच्या अंगावर कोण वाढवली? वेद. कोणती? गीता रूपी वेद. पहिल्या गडव्यामध्ये वेलीची उपमा गीतेला दिली. आणि दुसऱ्या गडव्यामध्ये तिथे नामदेवराय म्हणतात की वेद नुसती वेद वाढू शकत नाही, तर तिला आधार लागतो आणि तो आधार वेदाचा आहे. पण इथे काय केलं? अलंकाराची उपमा कोणाला दिली? ज्ञानेश्वरी दिली. पण अलंकार आमची ज्ञानेश्वरी आहे. आणि घालणारी कोण आहे? गीता नावाची कोणी एक स्त्री आहे. गीता नावाच्या गीता रूपी स्त्रीला ज्ञानेश्वरीचा दागिना चढवणारे ज्ञानोबा आहे. आणि त्यांचं मी वर्णन करतोय. गीता अलंकार म्हणजे गीता, या गीतेला स्त्री ठरवावं लागेल आणि अलंकाराला ज्ञानेश्वरीला अलंकार ठरवावा लागेल. गीता अलंकार. आता हा दृष्टांत नामदेवांना कमी पडला बरं का. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी. आता या दुसऱ्या चरणाचा उत्तरार्ध बघा. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. या गीतेला जे वाचतील त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मानंद प्रगट. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामदेवराय म्हणतात की आमच्या श्री गुरु ज्ञानोबा यांनी काय केलं? आता इथे लहरी आणि अलंकार हे दोन शब्द आता याच्याकडे अंडरलाईन करा. कोणती लाईन? अंडरलाईन. अलंकाराच्या खाली रेशमाळा आणि लहरीच्या खाली रेशमाळा. लहरी आणि अलंकार या दोन काय आहे? उपमा आहे. त्याला काय म्हणतात भाषा याच्यामध्ये? उपमा. उपमा म्हणजे काय? उपमा जन्म. हे त्याच्यासारखे, ते त्याच्यासारखे. राम आणि रावण कसे जुंजले याला उपमाच नाही. उपमा म्हणजे उपमेय अलंकार आहे. उपमा अलंकार आहे. आता अलंकार भरपूर आहे भाषेमध्ये. एक दुसऱ्यासारखं. वाद्यामध्ये पण अलंकार आहे ना. आता एवढं मला येत नाही, मला काहीच येत नाही, पण तरी बोलतोय. तुमचा मोठेपणा तुम्ही मला इथे बोलायला भाग पाडताय. मला तुम्ही बोलण्या योग्य समजतात. आहे उपमा अलंकार आहे. उपमा अहो हे असे वाघ आहे. वाघ आणि हा माणूस वाघासारखा आहे. आता ही काय वाघ आहे? उपमा आहे. म्हणजे वाघ आहे त्यांना आम्ही घाबरत नाही. ठीक आहे, अशा अंगावर धावून येत नाही. अरे म्हटलं तसे वाघ नाही. वाघाचे गुण यांच्यात आहे. बेडर, निडर, डेरिंगबाज, धाडसी असा माणूस आहे. हा जर व्यक्ती आमच्या सोबत असला तर आम्हाला कुठेच भीती नाही. वाघ आहे वाघ. उपमा. चला ही उपमा गीता लहरी आणि या दोन उपमा दिल्या किंवा विशेषण आपण वापरू शकतो. आता लहरी, लहरी म्हणजे काय? लहरी शब्दाचा मराठी शब्दकोशामध्ये लाट असा अर्थ आहे. कोणता अर्थ आहे? लहरी म्हणजे लाट. आता पहिला अर्थ जो कमी का पडला तो स्त्री आणि अलंकार दोन शब्द वापरले. पण हा दृष्टांत कमी का पडला? तर कधी कधी आता सर्व स्त्रिया अलंकार घालत नाही. कधी कधी आपण अलंकार काढून पण ठेवतो. अशा काही पोटी किती झोपताना काढून ठेवायच्या. काही चेन असते, दाबले असते, काही वजनाला कमी असते, म्हणून आपण काही अलंकार काढून ठेवतो रात्री झोपताना जगू नये म्हणून. म्हणजे अलंकाराशिवाय व्यक्ती राहू शकते. म्हणून अलंकार स्त्रीने घातले नाही घातले काही फरक पडत नाही. काही स्त्रियांच्या अंगावरती, काही पुरुषांच्या अंगावरती अलंकार शोभिवंत दिसतात आणि काही ठिकाणी अलंकारच रडायला लागतात. रडे अलंकार दैन्याची कांती. म्हणजे त्याला शरीर कसं पाहिजे? मुळात ते थोडं सुंदर पाहिजे. आणि त्या सौंदर्याला पुन्हा सौंदर्य आणावं असं वाटत असेल तर मग ब्युटी पार्लरमध्ये जावं लागतं. जे बाहेरून रंगवलं जातं त्याला म्हणतात सौंदर्य. झालं का? जे बाहेरून रंगरंगोटी करावी लागते ते आहे सौंदर्य. म्हणजे आतून असतं ते असतं लावण्य. लावण्य काही स्त्रिया लावण्यवती आहे. कशा आहे? लावण्यवती. लावण्यवती म्हणजे काय? ज्यांचे हात, पाय, कान, डोळे, नाक, कान सगळे आखीव आणि रेखीव आहे. कसे? आखीव आणि रेखीव आहे. शिस्तीत आहे. हे लावण्य आहे. विठ्ठल
देवाच्या प्रत्येक अवयवाला कमलाची उपमा दिली. कोणती? नेत्र कमल, हस्त कमल, पद कमल. देवाचे काय माहिती का? उद्या आपण काय करू? उद्या आपण देवाचं काय करणार? वर्णन करणार. देव कसा आहे? देवाची आता एक सखी म्हणते आता पद कमल पण देवाची. उदर कमल, पद कमल, नेत्र कमल, हस्त कमल, आहे की नाही? कमल तर म्हणजे सुख. ज्या देवाकडे पाहिल्याबरोबर सुख वाटतं. कमळ शब्दाचा कम, कमळ बाबा सांगते विग्रह काय तर कम. देवाच्या भगवंताच्या हातात कमळ आहे बरं का. एका हातात कमळ आहे, लक्ष्मीच्या हातात कमळ आहे, आणि उपास कशाचे येतात? देवीचेच आहे. सुख मिळावं म्हणून त्या देवाच्या प्रत्येक अवयवाला कमलाची उपमा दिली. नेत्र कमल. हो डोळ्या काढतात की आपण काढायची गरज नाहीये. ओरिजिनल तसे धनुष्याच्या आकाराचे, पण आपण ते भीतो. तुम्हाला हे बोलून सांगितलं ना, दोन दिवस गाव आमच्याकडे एक माने मला तुमच्या मध्ये राहून तुम्हाला ते काढून बरं म्हणून माझ्या शब्दाचा विपर्यास करू नका. विठ्ठल डोळे कसे सर्व लावण्य. लावण्य हे भगवंताने जन्मता असतं ते लावण्य असतं, आणि बाहेर सजवायचं असतं त्याला सौंदर्य असं म्हणतात. म्हणून अलंकार बाजूला असतील कदाचित गीता आणि अलंकार हे शब्द तर अपुरे पडले, पण नंतरचा शब्द वापरला ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. आता लहरी म्हणजे लाट. लाट कशावर असते? पाण्यावर. पाण्यावर. म्हणजे आता एक समुद्र आणि एक लाट. माता ब्रह्मानंद लहरी. लहरी कशाची? ब्रह्मानंदाची. आणि कशावर आली ती? कशाच्या द्वारा आली? गीतेच्या द्वारा, ज्ञानेश्वरीच्या द्वारा. म्हणजे एकदा ग्रंथ आला तुम्हाला समुद्र सोडवावा लागेल आणि त्याला लाट. आता लाट जसं आम्ही अलंकाराला बाजूला ठेवलं, स्त्रीला बाजूला केलं, अलंकाराला बाजूला केलं, हे राहू शकतात. पण पाणी आणि लाट तुम्ही वेगळी करू शकता का? नाहीच करू शकत. पाण्याची लाट का लाटेचं पाणी? पाण्यात लाट आहे का लाटेत पाणी आहे? तुम्ही नुसती लाट घेऊन आता कुठून गिरगावून उद्या आणा 2-4 लाटा नाही. तू मला तर आणि तिथे बोलत होते मला नाही येतो तिथे समुद्रावरती आम्ही जाऊ तिथे लाट. अहो पाण्यात गेलो ना लाट. आता लाट कशी निर्माण झाली? पाण्याच्या पृष्ठभागावरती हवा जर आली तर त्याची लाट होते. म्हणजे लाट वेगळी आणि पाणी वेगळं असं कधीच होत नाही. आणि म्हणून जे ज्ञानेश्वरी वाचतील, जे गीता वाचतील त्यांना तिथले तात्काळ इमिजिएट आनंदाची प्राप्ती होईल. म्हणून ब्रह्मानंद जर पाहिजे असेल तर तुम्हाला की त्या ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही. म्हणून ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. या ज्ञानोबाईने काय केलं? अहो गीत झालं बरं का. अरे महाराज काय झालं म्हणताय? वेदातून गीता बाहेर आली. गीतेला मूळ कोण? वेद. वेदाचा उणेपणा गीतेने भरून काढला, गीतेचा उणेपणा ज्ञानेश्वरीने भरून काढला, आणि ज्ञानेश्वरीचा उणेपणा श्रीमद भागवत नाथांच्या भागवताने ज्ञानेश्वरीचा कमीपणा भरून काढला. आता त्याचा उलटा आता समीक्षण करूया ओळीचं. ज्याला ज्ञानेश्वरी समजावी असं वाटत असेल त्याने नाथांच्या भागवताचं पारायण करायचं, आणि ज्याला गीता समजावी असं वाटत असेल त्याने ज्ञानेश्वरी समजून घ्यायची, आणि ज्याला वेद समजावं वाटत असेल त्याने गीतेचं चिंतन करायचं. असा हा ग्रंथ ब्रह्मानंद लहरी प्रकट करणारा आहे. आणि ज्या संतांच्या मुळे कळालं त्यांचं चिंतन करायला पाहिजे, पण त्याच्या अगोदर ज्यानं गीता सांगितली त्याचं चिंतन करायचं. विठोबा